आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। टी विषयी आपण महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। शिक्षकांना 2 वर्षात टी उत्तीर्ण करणे बंधनकारक, अन्यथा सेवा संपुष्टात। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयानुसार कारवाई सुरू आहे। बघूया सविस्तर। 24 ऑक्टोबर 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा टी संदर्भात दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर राज्यातील शिक्षक वर्ग आणि शिक्षक संघटनांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार आता सर्व शिक्षकांना नियुक्तीनंतर 2 वर्षाच्या आत टी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक ठरणार आहे। टी न उत्तीर्ण झाल्यास संबंधित शिक्षकांची सेवा संपुष्टात आणली जाईल, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे। राज्य सरकारकडून कार्यवाहीला सुरुवात। सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने तात्काळ पावले उचलली आहेत। या विभागाचे कक्ष अधिकारी श्रीनाथ हैंदे यांनी इतर मागास कल्याण संचालनालयाच्या संचालकांना ह्या संदर्भात सूचना देणारे परिपत्रक पाठवले आहे। 16 ऑक्टोबर रोजी विभागाचे वरिष्ठ अधिकारी सचिन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई ठरवण्यात आली आहे। कायद्यानुसार बंधनकारकता। बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 RT कायदा अंतर्गत शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे। या कायद्यानुसार RT कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेले आणि ज्यांचा सेवाकाळ अजून 5 वर्षापेक्षा अधिक शिल्लक आहे अशा सर्व शिक्षकांना पुढील 2 वर्षात आता टी उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल। जर त्यांनी ठराविक मुदतीत टी उत्तीर्ण केली नाही तर अशा शिक्षकांची सेवा संपुष्टात आणली जाईल आणि त्यांना सक्तीचे निवृत्त करण्यात येईल। सेवानिवृत्ती लाभ। ज्यांनी आवश्यक सेवाकाळ पूर्ण केला असेल अशा शिक्षकांना निवृत्ती वेतन आणि इतर लाभ मिळतील, परंतु ज्यांचा सेवाकाळ 5 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना टी न देता निवृत्तीपर्यंत सेवा करता येईल। तथापि अशा शिक्षकांना पदोन्नतीसाठी टी उत्तीर्ण करणे अनिवार्य असेल। संघटनाकडून नाराजी। या निर्णयानंतर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यांचा युक्तिवाद असा आहे की टी परीक्षा शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी योग्य असली तरी 2010 पूर्वी नियुक्त झालेले हे आणि दीर्घ सेवाकाळ पूर्ण केलेले शिक्षकांनी यांना सूट देणे आवश्यक आहे। 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या आणि 5 वर्षापेक्षा अधिक सेवा असलेल्या शिक्षकांना या बंधनातून सूट द्यावी, त्यांच्या अनुभवाचा सन्मान राखला पाहिजे, असे मत शिवाजी शिंदे अध्यक्ष पुणे शहर मुख्याध्यापक संघ यांनी व्यक्त केले। थोडक्यात निष्कर्ष। सर्व शिक्षकांना 2 वर्षाच्या टी उत्तीर्ण करणे आवश्यक, अन्यथा सेवा संपुष्टात व सक्तीची निवृत्ती। 5 वर्षापेक्षा कमी सेवाकाळ असलेल्या टी विना सेवा शक्य, पण पदोन्नतीसाठी टी बंधनकारक। अनुभवी शिक्षकांना सूट देण्याची संघटनाची मागणी। ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आधारित असून राज्यातील हजारो शिक्षकांच्या भवितव्यावर तिचा मोठा परिणाम होणार आहे। आत्ताची लेटेस्ट अपडेट। टी निकालानंतर शिक्षकांमध्ये संभ्रम आणि असुरक्षितता। सरकारकडून स्पष्ट आदेशाची मागणी। देशभरातील शिक्षक वर्गामध्ये सध्या प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेल्या निकालानुसार शिक्षकांनी नियुक्तीनंतर 2 वर्षाच्या आत टी परीक्षा उत्तीर्ण बनणे बंधनकारक असे स्पष्ट करण्यात आले आहे। मात्र ह्या निर्णयानंतर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत परिपत्रक किंवा आदेश जारी करण्यात आलेले नसल्याने शिक्षक वर्गामध्ये गोंधळ आणि अस्वस्थता वाढली आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मार्गदर्शक, पण आदेश कुठे? सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा मार्गदर्शक स्वरूपाचा असला तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन स्तरावरून स्पष्ट दिशा आवश्यक असते। संबंधित कायद्यानुसार अशा न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र अथवा राज्य शासनाचे अधिकृत परिपत्रक आवश्यक असते। मात्र शासनाकडून अशा प्रकारचा कोणताही आदेश प्रसिद्ध झालेला नसतानाही काही स्थानिक शिक्षण विभाग व जिल्हा कार्यालयामार्फत शिक्षकांना सेवा संपुष्ट करण्यासंदर्भात नोटिसा किंवा पत्रके दिली जात असल्याचे समोर आले आहे। शिक्षकांमध्ये संताप आणि नाराजी। या प्रकारामुळे शिक्षक वर्गामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। अनेक शिक्षकांनी आपली सेवा गमावण्याची भीती व्यक्त केली असून आम्ही टी परीक्षा देण्यासाठी तयार आहोत, पण शासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी ते करत आहेत।
राज्यातील विविध शिक्षक संघटना आणि सरकारकडे खालील मागण्या केल्या आहेत. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलचं बटन सबस्क्राईब त्या टच करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत सरकारने त्वरित अधिकृत परिपत्रक जारी करावे. TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना आवश्यक वेळ आणि संधी द्यावी. स्थानिक पातळीवर अधिकारी स्वतःचे निर्णय घेऊन शिक्षकांना सेवा संपुष्ट करण्यासंबंधी पत्रके देऊ नयेत. सरकारने शिक्षकांना अन्याय होणार नाही याची लेखी हमी द्यावी. शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष. सध्या शिक्षण विभाग आणि शालेय शिक्षण मंत्रालयाकडून ह्या संदर्भात कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. तथापि शिक्षक संघटनाच्या सततच्या मागणीनंतर लवकरच शासनाकडून ह्या विषयावर स्पष्ट निर्देश येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निष्कर्ष: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्माण झालेल्या ह्या परिस्थितीमुळे शिक्षक वर्गामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून स्पष्ट आणि लेखी आदेश जारी करणे तसेच शिक्षकांचा विश्वास पुनर्स्थापित करणे हीच काळाची गरज आहे.